5 नंबरला आहेस, पुढे आहेस, कमॉन. 4 नंबर अमृता, कमॉन, जिंकतेस तू, जिंकू शकतेस. हॅलो गाईज, वेलकम back to बॅक our टू अवर channel. चॅनल. आज आम्ही चाललोय एका वेकेशन साठी. ऍक्च्युली पुढे कळेलच तुम्हाला आम्ही कुठे जातोय. सोमने ऍक्च्युली 2 दिवस सुट्टी घेतली आहे. मंडे ट्यूजडे पहिल्यांदा मंडे ट्यूजडे सुट्टी झाली काय घेतली असेल आधी. तर आम्हाला ऍटलिस्ट 3.5 तास लागणार आहे तिथं जायला. 4 तास धरून चालू आपण. आता वाजले आता किती? तर वाजले तर जवळजवळ 7 वाजले. 10 मिनिटं कमी आहेत. 7 वाजले. बघू आता दाखवून कळेल तुम्हाला पुढे कुठे जातोय. गाडी बघा कसली मस्त आहे, विंटेज. ट्रॅफिक तरी इथं भरपूर असतं, तरी आज नाही आहे ट्रॅफिक. आहे पुढे लागेल. आता आम्ही थोडस सर्व्हिसेसला थांबलो होतो आणि 1.5 तास राहिलेला आहे अजून. एक्झॅक्ट मध्ये 3 तासाचे 1.5 तास. सकाळी थोडं क्लाउडी होतं, आता थोडस ऊन पण पडलंय. बरं वाटत. चलो रेडी. चलो रेडी. Seat belt. लेट्स साइड गो. तरी पडलंय मस्त. होपफुली तसंच असावं आपल्या डेस्टिनेशनला. येस, डेस्टिनेशन अजून आपण सांगितलं नाहीये. तिथे गेल्यावरती दाखवू डायरेक्ट. हाय हँडसम. कसं वाटतंय सोन? मस्त. मंडेची फिलिंग वेगळी आहे ना. हे जर विकेंडला असतं ना मी एवढा खुश नसतो. खरं मंडेला मी सुट्टीवरती आहे. हा हा. आणि ते पण चाललोय बीच वरती. हा हा. मंडे फिलिंग एक्साइटिंग. मंडे आहे त्यामुळे जास्त एक्साइटेड आहे. आम्हाला पोचायला फक्त आता 20 मिनिट्स आहेत. सोम, वैताग आलाय का तुला गाडी चालवून? कंटाळा आलाय का? गाडी चालवायचं तर काय वैताग आला नाही मला. हा, वातावरण थोडं चांगलं आहे त्यामुळे काय वातावरणाचा पण काय वैताग आला नाही मला. जवळ पोहोचतच आलोय आम्ही. समुद्र दिसेल ना 20 मिनिट्स मध्ये कळालं त्यांना आपण कुठं जाते. आपण सांगितलं मी नाही. मगाशीच बोललोय ना काय म्हणून? बीच वर मंडीला चाललोय म्हणून. बोललंस काय? येस. बरं. तेवढं काही सरप्राईज नाहीये. तसं आता बीचला जाण्यासारखं असं म्हणजे नाही आहे. असं समर अजून चालू झालेला नाहीये. बट तरी पण आम्हाला थोडं फॉर अ चेंज म्हणून आम्ही फॉर अ चेंज म्हणून आम्ही काहीतरी असं वेकेशनला जाऊया म्हणलं. त्यामुळे आम्ही जातोय. 3 महिने झाले वेकेशनला जाऊन. आता समर मध्ये तर भरपूर आम्हाला फिरायचंय. समर मध्ये फिरण्यासारखं भरपूर आहे इकडे UK मध्ये. समरला भरपूर फिरू आपण. वेलकम टू बोर्नमouth. सोमनं सांगितलं जातं बीचला चाललोय आम्ही, तर त्याचं नाव बोर्नमouth आहे. फायनली आम्ही आमच्या हॉटेल जवळ पोहोचलेला आहे. मॅरिएट. बीच पण दिसेल आता इथून समोर दिसतोय थोडा. समोरच. अजून थोडं पुढे बट जाता येईल का आपल्याला पुढे? कारण आपल्याला इकडे पार्किंग करावं लागेल. कुठे बघू ना. हो, दिसेल का बीच? नाही, इथून तर नाही दिसणार आहे. पार्किंग कुठे? घे पुढे थोडं, तिकडे जाऊ ना आपण. पार्किंग थोडं राऊंड मारून येऊ बीच बघून. मस्त. वा. अरे दिसतोय ना इथून, हा बीचच आहे. होय ना. वा. हा हा. बीच साइडची रूम मिळायला पाहिजे ना आपल्याला. बघू आता काय. कार पण इकडे जायची. मस्त. UK मध्ये आम्ही पहिल्यांदाच बीचला आलोय. पहिल्यांदा आलो अमृता. एवढी वर्ष झाली मला. ऑलमोस्ट 5 वर्ष. पण मस्त आहे यार. मस्त आहे. मस्त आहे ना. ऍक्च्युली आमचं चेक इन 4 वाजता आहे. आता वाजलेत 10:15. तोपर्यंत आपण मस्त फिरून घेऊ. नाही, मी चाललो थोडं ड्रेस वगैरे चेंज करून जाऊ. मी असंच चाललो. असंच चालणार. ठीक आहे, आपण एन्जॉय करू मस्त. थोडं लगेज वगैरे ठेवून येऊ आपण हॉटेलमध्ये आणि जाऊ बीचला. एक्साइटेड. ही आहे हॉटेलची लॉबी आणि सोहम लगेज ठेवून येते. तो आला की मग आम्ही बीचवर जाऊ. मस्त आहे ना व्ह्यू. अबे मेरे को तो अंदर ले. समर मध्ये
एकदम पीक समरला तर हा. किती भारी वाटेल. मस्त आपण मजा येईल. परत येऊ इकडे summer. येस 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 येस. नाहीतर दुसऱ्या बीचला पण कोणत्या तरी जाऊ जाऊ शकता ना, कुठेही जाऊ शकतो. आता बीचवरती जास्त गर्दी नाही आहे तशी, कारण जस्ट स्टार्ट झालाय समोर आणि आम्ही इथं आलेलो आहे लगेच पाय बुडवायला. आता वीकेंड पण नाहीये, वीकडेज आहे. मंडे आहे हा. गर्दी एवढी नसणार आहे. बस, होय. आपण मस्त आहे लास्ट गोवाला गेलो होतो आपल्या लग्नानंतर. होय त्यानंतर होय आता ना. 1 वर्षातून परत बीचला आलोय. बरोबर 1 वर्षातून आलोय पण बीचला. हवागार आहे ना खरं. मग ठीक आहे, जरा 1 तासभर तरी असं ऊन असू दे, म्हणजे आपल्याला थोडंफार तरी ऍटलीस्ट एन्जॉय करता येईल. अमृता, तसं स्ट्रेट जाऊन लेफ्ट मारून परत राईट मारलीस, जर्मनी जिथं पोचशील ते जर्मनी ते जर्मनी आहे. जाणारच. नाही. तुझी मैत्रीण राहते ना तिथे. यार हे हॉटेल आहे मस्त आमचं, आणि याच्या बरोबर समोर बीच. आपल्याला यार कसं आहे, मस्त. sea view ची- आता खरं तर आम्ही ड्रेस चेंज करणार नाही आहोत, कारण आमचा प्लॅन थोडा चेंज झालेला आहे. आम्हाला भूक लागली ऍक्च्युली, कारण सकाळपासून पण काय खाल्लेलं नाही आहे, नाश्ता वगैरे एवढा काही केला नाही, फक्त कॉफी पिली होती. त्यामुळं सकाळी मी 6 वाजता काय करणार होते. ठीक आहे, पोट पूजा करू पहिला, हम्म. जाऊन फिरून घेऊ. येस, रूम तरी 3 मिळेल आम्हाला. 3ला मिळणार आहे का रूम? हे ओके. 4ला 4ला. आता वाजलेत 11. तोपर्यंत थोडं एक्सप्लोर करू आपण, कुठे कुठे काय काय आहे. एक्सप्लोर करू, कारण म्हटलं मी कधी पहिल्यांदाच. थंडी पण आहे, ऊन पण आहे. थंडी आहे थोडी. होय होय. तू उंचेस त्यामुळे बघ ना, दिसतच नाहीस थाई तू फूड पूर्ण खाणार निम्मा समोर. हा, थाई फूड नको. हे बोरमॉथचं सिटी सेंटर. कुठं जायचंय आपण? कुठेही. कुठं आहे आपलं आपल्याला कुठे कुठे डेस्टिनेशन खायचं इथे आपल्याला? कुठेही. इकडे थोडं वारं कमी आहे बघ, बीचचा जरासा आपण इकडे आलोय त्यामुळे. सोहम बघा कसं चिल मारायलाय. हं? चिल मारायलायस ना? होय, मंडेला मला भारी वाटायलंय सोहम तुला मंडे आणि एकदम फिरायला. मंडे आणि सुट्टी हे कॉम्बिनेशन रेअर आहे का? होय. कधीतरी मिळत. UK मधलं साधारण स्ट्रक्चर असं बिल्डिंगचं सेमच असते, त्यामुळे असं वेगळीकडे फिरायला आलोय असं एवढं वाटत नाही होय. का नाही. तिकडे फक्त बीच साईडला तेवढं भारी वाटायला. साधारण हा, similar सेम आहे, पूर्ण युरोपचं साधारण तसं. सेमच आहे. आम्ही आता लंच साठी वेदरस्पूनला आलेलो आहे. वेदरस्पून हे एकच आपण सगळीकडे जाते ही जागा. पण चांगलं आहे. UK मधलं आम्हाला हे एकच आवडते ऍक्च्युली, वेदरस्पून, जिथे थोडंसं इंडियन टाईप थोडं तरी मिळतं. मिळतंय थोडं तरी. त्यामुळं कुठे पण जावा, वेदरस्पून हे तुम्हाला मिळणारच. फेमस पब आहे. Famous pub आहे. चिल मारत बसू शकता 2 तास, 3 तास. आता अजून आम्हाला 2 तास काढायचे. काढायचे नाही आहे. काढायचे म्हणजे एक्सप्लोर करायचंय. त्यानंतर मग आम्हाला 4 वाजता रूम मिळणार आहे. मग इथेच आपण 1 तासभर तरी आम्हाला इथंच लागेल. मग बाहेर थोडंसं एक्सप्लोर करू. एक्सप्लोर थोडं थोडं करून झालंय आमचं. तरी बाकी अजून करून बाकी घेऊ. अजून फिरून घेऊ, मग परत बीचला जाऊ. बीचला जाऊ. मग रूम वरती फ्रेश वगैरे होऊन मग बीचला जाऊ. आमची सिटी फिरून झालेली आहे आणि आता आम्ही लॉबीमध्ये वेट करतोय आमची रूम भेटायला. अर्धा तास आहे अजून. अजून अर्धा तास आहे. आवरून मग बीचला जायचंय चिल मारायला. चिल मारायला 6-7 वाजेपर्यंत चिल मारायचं मस्त, अंधार पडेपर्यंत. रूम मध्ये यायचं. अंधार काय आता 8ला पडतोय तरी, होय. होय ना? 7-7:30 सनसेट बघायला यायचं मेन. सनसेट बघायचं नाही. तर गाईज आम्हाला आमची रूम मिळालेली आहे फायनली. आल्या आल्या आपल्याला वॉर्डरोब दिसेल. मोठा आहे वॉर्डरोब, पण लगेच बाहेर आहे खरं. लगेच बाहेर आहे. असू दे. हा आमचा पार्किंगचा व्ह्यू आहे. आमची कार दिसते तिथून मस्त. मस्त टीव्ही पण दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर इकडे मिरर आहे आणि हा बेड, 2 चेअर आहे, कॉफी टेबल आहे आणि हे वॉशरूम. वॉशरूम मोठे आहे ना? बरंच मोठं आहे. एवढे पैसे घेतले त्याच्यात त्यांनी थोडेफार तरी दिलं पाहिजे. दिलं त्यांनी, चांगलं आहे. ऍक्च्युली बीच साइड व्ह्यू पाहिजे होता आपल्याला, बट मिळाला नाही तो. लास्ट मिनिट बुकिंगला त्यांनी बीच व्ह्यू देणार नाहीत. आधीपासून बुक करायला पाहिजे. लोकांनी बुक करून ठेवले असते. ठीक आहे, मस्त आहे, खरं फ्रेश आहे. लगेच आपलं बाहेर आहे अमृता, बाय द वे. लोक घेऊन जातील.
लगेच घे पहिला. अमृतांना लगेच बाहेर ठेवून रूम व्ह्यूला आले होते. सोहम काय करतोय तू? कॉफी कोणासाठी? तुझ्यासाठी, कारण मला जे प्यायचंय ते मी पिऊन बसलो ऑलरेडी. म्हणजे पाणी, दूधचा ब्लॅक कॉफी. सोहम तू बीच वर हे घालायलायस, खरं बाहेर किती हवा आहे तुला माहिती आहे ना? औरा कमी होतो. आणि तू मला कपडे घालून देत नाहीयेस मी आणलेले बीच वरचे, थंडी वाजेल म्हणून. माझा औरा कमी होईल. तुला ब्लॅक कॉफी पाहिजे का दूध पाहिजे? दूध पाहिजे मला. कशी झाली माहिती नाही, पण तुला आता पिऊन बघ आणि सांग. गरम नाहीये. गरम नाहीये? मग गरम झाली नाहीये. कसं काय? पाणी जास्त गरम झालं नाही बहुतेक. मग एक एकदम काम जास्त कर, अशी कडक नाहीये. त्यामध्ये परत ओतली पाहिजे. मग अय्यो. होय, त्यामध्ये ओतायचं हीटर मध्ये. हे काय, यात ओतायचं आणि हीट करायचं परत आणि प्यायचं. किंवा यात थोडं पाणी घालायला चालतं का तुला? तू कॉफी केलास की काय काहीतरी होत? मग तरी पण तुला खरं मला सांगायची चूल आहे. होत नाही माहितीये ना मी तुला. अमृता आता सांग कशी झाली. आता त्या हीटर मधून गरम करून दिली तुला कॉफी. मला गरम करून दिला. गरम तरी झालीये, पण आता टेस्ट कशी झाली बघ. एकदमच गरम झाले. चला आता बाहेर ऊन आहे ना मस्त. चला अरे दिसत नाही इथून. अच्छा हा ऊन आहे, ऊन आहे. चला मस्तपैकी जाऊ अमृता बीचला. चला मी पण रेडी आहे, अमृता पण रेडी आहे. चलो मिळते फिर बीच में डायरेक्टली. कपडे घालू दिलं नाहीयेस. पण बीच वरती आपण भिजायला नाही चाललो, टाइमपास करायला चाललोय फक्त. अजून थंडी. अमृता टेम्परेचर माहितीये ना 12-13 डिग्री आहे आता. आपण फक्त असं हँगआउट करायला आलोय फक्त लांब कोण बाहेर. चलो मिळते फिर बीच में. आलेला आहे बीच. बीच कुठे आहे घरात? बीच आहे ना. दिसणार ना दादा. पाठीमा इकडे दिसायला जरा बीच. तू कोणती बॅग घेऊन फिरतेस? बीचला आलास म्हणून बीच वाली माझी बॅग नाही ऍक्च्युली, ही तुझी बॅग आहे. ही उगाच तू पडशील म्हणून मी धरते. अमृता हे कसलं कॉम्बिनेशन? कसलं गार आणि जीन्स आणि मी शॉर्ट्स वरती आहे. शॉर्ट वरती. तू घालू नाही दिलास मला, कारण खरंच गार हवा आहे. अगं औरा कमी आहे. थोडं ऊन आहे. घातले असते मी, एवढं काय नाही. थंडी तर वाजायलेच. सोड. इथे बीच आहे आणि आमचं हॉटेल इथे. इकडून आम्ही असे खाली आलो. हा परत गेला मला सोडून. सोहम हे जे सगळे दिसत आहेत ते सर्फिंग करायला आले. ते दिसेल बघ तिथं आता करताना. लाट कसली मोठी आहे बघ. हे बघ तो आहे ना करतोय. मस्त सर्फिंग. ते बाकीचे कधी तिकडे जायत काय, हा एकटाच करतोय बघ आजपासून. थोडं क्लाउडी आहे, नाहीतर सनसेट मस्त दिसला असता. ते काय आहे तिकडे सोहम? ते पियर म्हणतात. हा काहीतरी रेस्टॉरंट आणि काहीतरी शोज वगैरे असतात. समर मध्ये फार भारी असेल हे. आता एवढी गर्दी नाहीये, एवढी काय गर्दी कारण अजून समर जरा पण चालू झाला नाहीये. आता आलोय गेम झोनला आणि भरपूर साऱ्या गेम्स आहे तिथे. सोहम कोणती गेम खेळणार आहेस? तू गाडीचीच खेळणार, मला माहितीच आहे. फास्ट अँड फ्युरियस वाली कोणती? तिकडची? चल मग ती खेळ. चल. सोहमची गेम स्टार्ट झालीये आणि बघू जिंकतोय काय. जिंकणार ना? हा मॅप आहे का? हा गे. सी साइड आलायस तर सी साइड गे. लेट्स स्टार्ट. गो. कम ऑन, कम ऑन. Yeah, you can do it. ट्रॅक 1 कम्प्लीट झालेला आहे आणि सोहम कम ऑन, कम ऑन.
ओ या चेक पॉइंट. आज सोमला काय झालंय किती धडकतोय. 10 सेकंड. 9 8 7 6 5 4 3 2 1. किती नंबर आला. 20 सेकंड. गेम ओव्हर. तुझा पण गेम ओव्हर. मला नाही येत. सेल्फी. इकडे तिकडे पण हलता अमृता. लेफ्ट राईट पाय वरती. मला बरोबर बाईकची फीलिंग यायला होय ना. मग पाय वरती ठेव अमृता. कमॉन. अरे सन. वा. अमृता 7 नंबरला आहेस. जा लवकर. धडकू नको. बाईक जम्प कर जम्प कर. 6 नंबरला आहेस. अमृता लिव्हर वाढव तिथून. हा वाढव वाढव भरपूर वाढव. 5 नंबरला आहेस. पुढे आहेस. कमॉन. 4 नंबर अमृता. कमॉन जिंकतेस तू. जिंकू शकते. वाईट नाही चांगला आहे. वा. येस. चला उतरा. 3rd नंबर अमृता. चांगलं जिंकली खरं. वा हळू. येस. यो चला बरोबर येत आहे. हळू का. सॉरी. येस येस. कमॉन. अजून 2-3. अरे हळू. येस. 9 सेकंड. 6. लास्ट. गेल. 19 स्कोर. रेकॉर्ड 536. यो. 576. नाही ते टायमिंग वरती आणि पॉईंट वरती असेल. यस. चला आता आम्ही एअर हॉकी खेळतो. अमृता तुझा स्कोर किती आहे. माझा 7 आहे. अमृता 7-1 हरले. 7-1. ते पण 1 म्हणजे माझा चुकून लागला असेल. असं ते माझाच मूड नव्हतं त्यामुळे खेळले नाही मी. ठीक आहे. हे काय म्हणजे ठीक आहे. पोरींसारखं रडणं काय ठीक आहे. चालेल. चॉकलेट पाहिजे. काय आहे. मला ते टेडी पण पाहिजे. कुठं आहे. कुठला. हे विअर करणारच. काय ते. अरे ते लहान मुलांचे आहे अमृता. लहानच आहे ना. दिसतीस फक्त. काय. हा हे खेळ. आमचं फिरून सगळं एक्सप्लोर करून झालेलं आहे. गेम वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता आम्ही बॅक टू होम. होम म्हणजे बॅक टू होम. बॅक टू टुडेज होम. बॅक टू टुडेज होम. आम्ही आवरून थोडं फ्रेश वगैरे होऊन मग करणार आहेस ना तू. जेवण आज बाहेर. इथं कसं करणार मी जेवण. जेवण आता आपण बाहेर थोडंसं फ्रेश होऊन मग डिनरला जाऊ. इथं हॉटेलमध्ये जेवायला ॲक्च्युली इथलं सगळं असणार आहे. होय ना. इंडियन मेन्यू काहीच नसणार आहे. त्यामुळे मग आम्ही इंडियन मेनू खायचा का तुला. बाहेरच जेवणार आहे. इंडियन मेनू. हा इंडियन मेन्यूज खाऊ ना. रोज रोज इटालियन खाऊन कंटाळा आला. चला. ठीक आहे भेटू परत लगेच. हो. लवकर डिनर दाखवू त्यांना. मस्त. पण मस्त होतं. पाणी होय. तेवढेच गार आहे. पाणी इतकं गार आहे. हा. थोडस पाय घातल्यावर एकदम फ्रीज पळत झालं आली होतं अमृता एकदम पाय. पळत यायला लागलं. होय. बट भारी वाटलं असं. मूड हा फ्रेश. मूड एकदम फ्रेश झालाय. चेंज झालं काहीतरी. सारखं मंडे टू फ्रायडे कंटाळा आला. होय. त्यामुळे रिफ्रेशिंग होतं. रिफ्रेशिंग. हा ना? येस. आता ना कॉर्नवॉलला एक जाऊ आपण. Peak डॅडलवर. summerला. हा Peak summerला कॉर्नवॉल जाऊ. बीच एकदम. मध्ये. हम्म. चला बॅक टू हॉटेल. आता आम्ही चाललेलो आहे डिनरला. आणि आता किती वाजलेत सह. 8. वाटतंय काय 8 वाजलेत उजेड बघून. सगळीकडे मस्त. चांगला आहे ना. आता काय होय. समरची सुरुवात झाली. आता हळूहळू समर मध्ये एकदम 10-10:30 अंधार होतो. जवळच आहे इथे 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे इंडियन रेस्टॉरंट. बघू आता कसं आहे. बघू कसं आहे. गुगल वरती तरी चांगले रेटिंग आहे म्हणून तिकडे जातोय ट्राय आम्ही करू. आता.
बघू ट्राय करू. हे इंडियन ओशन आम्ही आले इथं पोहोचलोय आणि ते बाहेरच ऍक्च्युली यांनी सगळे मेन्यू त्यात काय काय आहेत ते लावलेलं असतंय. ही सिस्टीम चांगली आहे यांची, म्हणजे बाहेरच तुम्हाला जे खायचं आहे ते यात असेल तरच आत जावा. कुठं आलो आपण ऍक्च्युली अमृता फायनली? इंडियन रेस्टॉरंटला नाही आलो आम्ही, इटालियन रेस्टॉरंट. त्याच्या समोर आम्हाला मस्त आमचा मूड स्विंग झाला. लास्ट मोमेंट. इंडियन आपण कायम बाहेर खातोय आणि त्याच्या ऍक्च्युली समोरच इटालियन रेस्टॉरंट होतं आणि बाहेर त्यांनी मेन्यू ऑफ द डे लावला होता. मस्त वाटलं मेनू सगळा. मग म्हणलं आपण नेहमी इंडियन खातोच, त्यामध्ये असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काही वेगळं असं नव्हतंच. म्हटलं क्वालिटी. मग आता आपण काय काय ऑर्डर केलं? पिझ्झा, पास्ता, स्पगेटी, सूप आणि गार्लिक ब्रेड आणि ऑलिव्ह. ते काय छोटे. बघू आता ऑर्डर. ऑथेंटिक इटालियन रेस्टॉरंट मध्ये बघू. ऑथेंटिक आहे त्यामुळे आमचं असेल चांगलं. आपल्यासारखं टेस्ट नसेल ना खरं. तू इटालियन मेन्यू समजून येस. बघू काहीतरी वेगळं बघू ट्राय केलं आल्यावर तर सांगूच. आमचा स्टार्टरचा मेन्यू आहे. दिस इज गार्लिक ब्रेड, मॅरिनेटेड ऑलिव्स आणि सूप ऑफ द डे विथ सम बटर अँड ब्रॉकली सूप अँड सम बटर अँड ब्रेड. मस्त आहे ना बरोबर. प्रॉपर इटालियन क्युझिन. मस्त काहीतरी वेगळं मजा आली. हे पॅने आर्बाइटा त्यांच्या भाषेत. हा आहे मिक्स वेज ग्रिल पिझ्झा, ग्रिल वेज पिझ्झा आणि ऑथेंटिक स्पगेटी चिकन काबनोरा इन व्हाईट सॉस. असं वाटतंय अमृता. बाकीचा स्टार्टर्स वगैरे तरी मस्त होतं ना. तर सगळं चांगलं होतं, मस्त होतं. ते दिसतंय क्रीमी टेस्टी मस्त दिसतंय, पण टेस्ट कशी माहिती नाही. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त होता. खरंच मस्त होता. हे तरी माझ्या आवडीचंच आहे पिझ्झा. आणि म्हणजे काहीतरी वेगळं चांगलं वाटलं आहे ना. ओके मस्त आहे. चला आम्ही जेवू आणि थोड्या वेळाने लॉग इन करू. मग काय झालं सोम? दोन्ही किल्ली आत ठेवलास काय तू? ते म्हणले की एक जिम ऍक्सेसची होती हा आणि एक रूमची आहे. ओके आता त्यांनी ते डिऍक्टिव्हेट केले. ओके. नवीन दिली जसं ते चालू. हे बघा, म्हणून सगळं जाताना घेऊन जायचं. सोहम कायम काहीतरी घोळ घालतोय हं. घोळ नाही आणि माझ्यावर नाव घालतोय. घोळ काय रिसेप्शनला जाऊन सेकंड पेअर सिंपल आहे. गुड मॉर्निंग. आमची दुसऱ्या दिवशीची डे 2 इन बोमॉल. मग आता आम्ही झोपेत आहे. आंघोळ वगैरे काय नाही आहे. एकदा फक्त बीचला अजून जायचंय, त्यामुळं बीचला जाऊन येऊ म्हणलं एकदा तरी. 12ला चेकआउट आहे आमचं, त्यामुळे मग आता कॉफी नाश्ता वगैरे करून मग घरी निघू. सो लेट्स गो. छुट्टी खतम सोम की. खरं मंडे ट्युजडे चांगला वाटला सोमला यावेळी जरा. हा आणि परत सुट्टी आहे. फ्रायडे टू मंडे परत सुट्टी. आज जरा टेम्परेचर जास्त दाखवत आहे म्हणजे रोजच्या पेक्षा, बट बघू. तोपर्यंत आपण निघणार खरं. होय तू राहणारच काही तर मग? नाही येतो मी फ्रायडेला परत. आवर कॉफी इज हिअर. कोणती? कॅपुचिनो. कॅपुचिनो. लाटे वगैरे काय नको म्हणलं आता. ब्लॅक कॉफी. ब्रेकफास्ट करायला आलोय आम्ही इथे. काय म्हणलास? ब्लॅक कॉफी लाटे अमेरिकानो काहीच नको म्हणलं. जरा दूधवाली कॉफी पिऊ. रोज अमेरिकानो पिऊन कंटाळा. चीअर्स ब्रो. चीअर्स. ये हिअर इज आवर ब्रेकफास्ट. काय आहे हे? दिस इज बॅक बीन्स, ब्रेड, बटर आणि माझं काय आहे? पॅनकेक विथ फ्रूट, सम हनी, सम फ्रुट्स ऑन टॉप. या. तर आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि परत भेटतो तुम्हाला. आम्ही आता चेकआउट करणार आहोत. एक अर्धा तास आहे आता. आमचा आवरून पण झालेला आहे. आणि सोहम स्किन केअर करताना सापडलेला आहे. काय लावतोय सोहम? बीच वरती आलो ना आपण, त्यामुळे हे बघा, हे सगळं वापरतोय सोहम. आणि हे स्पॉन्सर्ड नाही आहे. त्यांना सांग, नाही तर लोकांना वाटेल आम्हाला ब्रँड. होय, 50 सबस्क्रायबरला ब्रँड लगेच आले काय तुला?
येतील की कधी तर कधी. ठीक आहे. आणि काय लावायचंय? सनस्क्रीन लावलं ना. डायरेक्ट सनस्क्रीन लावलास तू का? म्हणजे काय मग? तिथं काय काय ठेवलंय ते लावायला येत नाही तुला सगळं? काय ते झालं आता डायरेक्ट सनस्क्रीन लोशन लावलास. लावतो ना आता. ती बॉडी सनस्क्रीन आहे. बरं ते मग आता काय बीचवर जायचं नाही. चला आमचा चेकआउट झालेला आहे आता. झालेला आहे म्हणजे रूम सोडली आम्ही आता लॉबी मध्ये जातोय. बॅक टू होम. चेकआउट झालेलं आहे आणि आता निघतो आम्ही. बघू परत कधी यायचं झालं तर. चला सामान ठेवा जल्दी जल्दी आणि घरी चला. आता झाली तुमची सुट्टी. संपली. गाडी चालवतेस? गाडी चालवायला माझ्याकडे लायसन पण नाही आहे. आणि येत नाही. चला निघतो मग आम्ही आणि इथेच आम्ही व्लॉग एंड पण करतो कारण बॅक टू होम अजून 3 तास लागतील आम्हाला. लागतील. खरं ठीक आहे. मजा आली खरं. मजा आली खूप. तेवढाच ब्रेक चांगला होता. होय. परत आता उद्यापासून मजदुरी चालू. 2 दिवस आहे खरं. परत 4 दिवस सुट्टी आहे मला. त्यामुळं होय परत आणि 4 दिवस सुट्टी. त्यामुळे फार काय एवढं होय. इश्यू नाही. चालेल 2 दिवस. पण मजा आली बीच वरती जरा. होय. समर मध्ये परत येऊ. इथं नव्हे, समर मध्ये आता कुठंतरी. भरपूर आहे फिरायला. नक्कीच. 3 तास तरी दाखवत आहे. होय जाण्यासाठी आम्हाला 3 तास तरी लागतील. ठीक आहे. चलो परत भेटू आपण नेक्स्ट vlog व्लॉग मध्ये. मध्ये. लाईक Till then, करा, like करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. नाही त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. चलो Bye bye. बाय.